सह्याद्रीच्या कुशीतलं हे शांत सकाळचं वातावरण, डोंगराच्या मागून हळूहळू डोकावणारा सूर्य, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, थंडगार वारा आणि निसर्गाच्या सानिध्यात जागं होणारं हे सुंदर गाव. शहराच्या गजबटापासून दूर इथे प्रत्येक सकाळ एक वेगळीच ऊर्जा घेऊन येते. आणि अशाच एका सुंदर सकाळी आम्ही निघालो आहोत सह्याद्रीच्या एका रौद्र खडतर आणि रोमांचक गडाच्या दिशेने, म्हणजेच पदरगड. पदरगड हा प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या चिमणी क्लाइंबमुळे. उंच खातळकडे, आव्हानात्मक चढाई आणि माथ्याहून दिसणारं अप्रतिम सह्याद्रीचं रूप अनुभवण्यासाठी आजची ही मोहीम खास असणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत पदरगडला आणि आत्ता आपण आहोत इथं पार्किंगमध्ये. तुम्ही पाठीमागं पाहू शकता, पार्किंग आहे आपल्या इथं. आणि इथं हे बेस विलेज म्हणजे खांडस विलेज आहे आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होतो. तर ट्रेकची सुरुवात झालेली आहे आणि जागोजागी आपल्याला मार्किंगचे बोर्ड भेटतात ते पाहायला. तर आत्ता आम्ही फायनली गणेश मंदिरापाशी पोहोचलो. इथं पाठीमागं तुम्हाला दिसत आहे हे गणेश मंदिर आहे. इथून वरतून एक वाट जाते, तिथं पण मार्गदर्शन केलेलं आहे, ॲरो लावलेलं आहे. तर तिथून आता आम्ही पुढे चालायला सुरुवात केली आहे. ट्रेक आत्तापर्यंत तरी एवढा स्टीप लागला नाही, थोडासाच स्टीप, पण घाम एवढा येतोय ना, कारण की खूप दमट वातावरण आहे. तर आत्ता फायनली चेकपोस्टपाशी आलेलो आहे. इथं पाठीमागं चेकपोस्ट आहे, सध्याला बंद आहे, नाही तर प्रति पर्सन 60 रुपये फी घेतली जाते. तर आता इथून आम्ही अजून पुढं चालायला लागलो आहे. इथून थोडासा रस्ता प्लेन आलेला आहे आणि थोडासा जंगलमधून आहे. आणि आता सध्याला चेकपोस्ट बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकीट वगैरे काही काढलं नाही. इथं चेकपोस्टपाशी आपल्याला टॉयलेट बाथरूम पण भेटते, पाणी पण असते कधी कधी. आता या दिवसात आहे का नाही सांगता येत नाही, कारण की आता सध्या पावसाळा सुरुवात होण्याची टाईम झालेला आहे, त्याच्यामुळं अजून पाण्याचं काय सांगता येत नाही. इथं तुम्ही पाठीमागं बघू शकता, इथं टॉयलेट बाथरूमची पण सोय. तर फायनली आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसते, म्हणजे पदरगड इथं. कारण की आपण थोडं डोंगराच्या खालच्या बाजूला होतो आणि ते आता चढून आपण वरती एका प्लॅटूवरती आलो आहे आणि आपल्याला पाठीमागं हा दिसतोय, हा पदरगड आहे. तर चला आता पुढं चालायला सुरुवात करूया. आपली टीम पूर्णपणे पुढं गेलेली आहे. तर हा पाठीमागं हा जो दिसतोय ना, हा शिडी घाट आहे. हा सध्याला बंद आहे. इथं तुम्हाला इथं मध्ये दिसत असेल, ही शिडी दिसते आपल्याला. तर इथं ठिकठिकाणी आपल्याला असे मार्ग दिसतात आणि त्या मार्गावर लिहिलेला आहे भीमाशंकर मार्ग. तर आपल्याला हा मार्गच फॉलो करायचा आहे जोपर्यंत आपल्याला एक विहीर लागत नाही. आणि त्या विहिरीपासून भीमाशंकरचा रूट लेफ्टने जातो आणि विहिरीपासून राईटनी पदरगडचा जातो. हा किल्ला जो दिसतोय ना, हा पदरगड आहे. त्याच्यात तुम्ही ऑब्झर्व केला असेल की पिंडीसारखा शेप आहे, त्याच्यामुळं हा खुट्टा सुळका आहे शेवटचा, हा मध्ये नंदी सुळका आहे आणि हा महादेव सुळका. तर पदरगड प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या चिमणी क्लाइंबमुळे. आणि त्या चिमणी क्लाइंबचीच येण्याची आतुरता खूप लागलेली, कारण की तो चिमणी क्लाइंब कसा असेल, आपल्याला इझी जातो आहे का नाही. आपण याच्या आधी पदरगड केलेला नाही आहे, त्याच्यामुळं हा अनुभव आपला पहिला असणार आहे. तर दाखवतो तुम्हाला किती हार्ड आहे आणि कसं तुम्ही सेफली वरती चढू शकता. तर ही माझ्या डाव्या हाताला तुम्हाला जी एवढी मोठी रेंज दिसते, ही पूर्णपणे भीमाशंकरची रेंज आहे, भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरीची ही पाठीमागची पूर्णपणे रेंज. तर इथं फायनली आपल्याला एका पॉईंटला आपण आलो आहे. इथं आपल्याला ही विहीर लागलेली, या विहिरीपासून 2 वाटा फुटतात. तर ही वाट गुप्त भीमाशंकरला जाते, जी विहिरीच्या डाव्या साईडने जाते, आणि विहिरीच्या पाठीमागून आपण जर वर गेलो ना, तर ती वाट पदरगडला जाते.
Come on. 1 2 3 असं वाटत नाही की तू पुलअप्स मारतो, असं वाटतं तू लोंकाळा लागलाय त्याला. चिमणी क्लाइम्बिंगची नाळ चालू झालेली आहे इथे आपल्याला दिसते. तो आपण चिमणी क्लाइम्बच्या जसं जसं जवळ येत चाललोय ना तसं तसं रस्ता थोडासा जास्तच अवघड होत चाललाय. किती नॅरो आहे तुम्ही खाली बघू शकता. डायरेक्ट खाली खोलदरी आहे. फायनली इथं चिमणी क्लाइम्ब पाशी आलेले. इथं आपल्याला दिसतंय एक जण वरती पोच पण देतोय. दिसतंय का नाही मध्ये वरती चढून. तर चला आतमध्ये जाऊया. आता चिमणी क्लाइम्ब चढायला आपण चालू केलंय. पाय ना तू झोपाय ह्या दगडाच्या खाली. तू झोपाय या दे. आलाच तो. ओके. करायला काय आता काय दुसरी कुठली वाट आहे का? तर तू करायची काळजी नको करू. त्याची काळजी नाही आहे मला. नको सोडू खाली. फायनली हा पॅच आपण चढून आलोय. साईडला आपल्याला थोडंसं सपोर्ट देऊन चढावं लागतं हाताचा आणि मध्ये लाकडं पाय द्यावं लागते लास्टला. हळूहळू दगड नका पडू खालच्या डोक्यांच्या जाय. इथं चिमणी क्लाइम्ब पाशी आलेलं आहे. इथं वरती तुम्ही बघत असेल रोप आहे. एक एक जण चढतोय आणि इथं अंतर एवढं आहे ना तुम्ही बॅग घेऊन पण चढू नाही शकत. पण माझं खांदा प्रॉपर सरळ बसतोय. वरती गेलं तर सरळ पण वाचणार नाही. असं फिरून जावं लागणार आहे. वाकडं होऊनच यावं लागतंय. सरळ माणूस जाऊ शकत नाही. तुम्ही बघू शकता इथं प्रॉपर एवढाच खांदा बसतोय. इथं दगडं काही पडलेले आहेत वरती गुंतलेले आहेत. क्लाइम्बिंग आता करायला चालू केलंय. तर पुढं कुठं धरलं ग्रिप भेटत नाही. फायनली
हा एक पॅच चिमणी क्लाइंब नंतर थोडासा अवघड असतो आहे, त्याच्यामुळं आपण रोपबे बांधलेली, आपल्या टीमने रोप आणलेली, पूर्णपणे रोपवरतीपणे बांधलेली आहे. आता इथून आपण चढणार. एवढं नॅरो रस्ता आहे आणि ते पण निसरडी वाटे आणि घसरलं तर डायरेक्ट खाली भीमाशंकरच्या कुशीत. प्रॉपर हॉटेवरती आलो आहे. आपली टीम वरती चढलेली पूर्णपणे, ही दिसत असेल. सगळे आले, अजून 3 जण येतात आहे घालून. तर इथं आपल्याला पुढे एक गुहा लागली, तर गुहेत आपण नदी जाऊया, गुहा बघूया. इथे पण पायऱ्या आहेत. इथे गुहा लागली, इथं साईडला गुहा आहे आणि गुहाच्या साईडला आहे ना इथं काही पायऱ्या तुटलेल्या आहेत. ब्रिटिशांनी पायऱ्या तोडलेल्या आहेत, कारण की कोणी परत किल्ल्यावर जाऊ नये त्याच्यासाठी हल्ला करून ब्रिटिशांनी तोडल्या होत्या. तर तिथं पण छोटासा चिमणी क्लाइंब करावा लागतो. तो केल्यानंतर आपल्याला सरळ पाहायला मार्ग लागतो. डोकं बॅग घे. फायनली चढलोय आपण पॅच. येतं का? आणि इथून आपल्याला पायरी मार्ग दिसतोय. इथं पण खाली पायऱ्या होत्या, पण त्या ब्रिटिशांनी तोडल्या हल्ल्यात. किती भारी पायऱ्या होत्या. इंग्रज पायऱ्या तोडणारे फक्त एकच इंग्रज. तरी मागं आपल्याला नंदी सुळका दिसतोय आणि त्याच्या मागं महादेव सुळका दिसतोय. वरती आल्यालाच आपल्याला अशा 3 टाक्या पाहायला भेटतात. पण पाणी ना पूर्णपणे घाण झालेले. नंदी सुळक्याकडे चाललोय आपण. वातावरण एवढं क्लिअर झालं आहे ना, ऊन पण पडत नाही आणि इथं वरती आल्यापासून थोडंसं गरम कमी झालं आहे. फायनल स्टेप कशी आलेलं इथं बघू शकतो. फायनली समिटला आलं सगळ्यात शेवटी. इथं पूर्ण टीम बसलेली आतमध्ये. केव्जमध्ये थांबलो होतो. वरती जायला पण रस्ता आहे, पण थोडंसं जास्त रिस्की आहे. तुम्हाला प्रॉपर हार्नेस वगैरे पाहिजे. आता उतरायला चालू केलं आहे, पण उतरताना आम्ही ना ज्या वाटेने आलतो त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने जाणार आहे. गोगुळ ही वाटे, तर ती वाट पण आपण बघूया. तर ह्या दोन्ही पण वाटा आहेत ना ॲपवरती आहेत, तर दूर ट्रेकिंग ॲपवरती. तर ही वाट कशी आपण बघूया. तुम्ही पुढे बघू शकता. इथून अशी ह्या मधल्या नाळीतून खाली. नुसते दगड आहेत. इकडं दगड, खाली दगड, वरती दगड, साईडला दगड. पावसाळ्यात बंद असतो रस्ता पूर्णपणे. कुठून कशी वाटे. मित्रांनो आपण खाली उतरलोय, खाली बेस विलेजमध्ये आलोय. तर चला आपला व्लॉगचा एंड इथंच करूया. भेटूया पुन्हा एका नवीन अशा एका ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शंभूराज.